आजकालच्या युगामध्ये माणूस कोणाचाही विचार करत नाही। मुंगी मारल्यासारखे अक्षरशः लोक एकमेकांना मारत आहेत। या प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहार अनैतिक संबंधातून ही घटना घडलेली आहे। या प्रकरणावरून पोलिसांनी संशयित आरोपी कांचन शिवाजी शिंदे व चंद्रकांत धोंडीबा यांना ताब्यात घेतलं। आरोपी चंद्रकांत शिंदे हा मृत शिवाजीचा चुलत भाऊ आहे। वडगाव फाट्याजवळ काशीनाका येथे रस्त्याच्या कडेला शिवाजी शिंदे यांचा पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांना मृतदेह दिसला। ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात याबाबत कल्पना दिली। सुरुवातीला हा अपघात झाला असावा असे सर्वांना वाटले, पण घटनास्थळाची परिस्थिती पाहून पोलिसांनी चौकशी केली असता हा खून झाले असल्याचे स्पष्ट झाले। मृत शिवाजी यांनी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल केली होती। या आर्थिक देवाणघेवाणीतून पत्नी आरोपी कांचन हिच्यासोबत त्यांचे वारंवार वाद सुरू होते। गुरुवारी कपाशीतील कामे संपून शिवाजी वडगावकडे गेले होते। एकादशी निमित्त वडगाव येथे मंदिरात भजन सुरू होते, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते मंदिराजवळच थांबले होते असे ग्रामस्थांनी सांगितले। दरम्यान गुरुवारी रात्री 11 नंतर शिवाजीचा चुलत भाऊ आरोपी चंद्रकांत यांच्या गाडीवरून ते गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावरून पोलिसांनी चंद्रकांत याला ताब्यात घेत पोलीस खाक्या दाखवतच त्याने गुन्हा कबूल केला। दोघांनी शिवाजीला निर्जन स्थळी नेऊन लाकडी ओंडक्याने मारहाण करून त्याचा खून केला। आरोपींनी पुरावा व ओळख नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वडगाव येथे काशीनाका येथे रस्त्याच्या कडेला टाकला असल्याचे पोलिसांना सांगितले। मुरगुड पोलीस निरीक्षक शिवाजी व पोलिसांनी 8 तासात खुनाचा छडा लावून आरोपी कांचन व आरोपी चंद्रकांत शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे।